चर्चेत आहे कारण मंगळवारी तुमची पक्षाची जीबी आहे, जयंतरावांनी राजीनामा दिलाय. चर्चा अशी की जयंतराव भाजपात जाणार आहेत, त्यांच्यासोबत काही जाणार. त्याच्या आधी तुम्ही रोहित पवारांचा स्वभाव आहे की खोट्या बातम्या ज्या पसरत राहतात, नाही तर आपण ज्याला म्हणतो की कुठेतरी जर तर विषय हे चर्चेत जातात. तुम्ही माझा आत्तापर्यंतचा स्वभाव बघितला, जेव्हा केव्हा एखादी गोष्ट घडली लगेच मी तुमच्या माध्यमातून, तुमची सुद्धा मला मदत झालेली आहे, तुमच्या माध्यमातून लोकांना मी सांगितलेलं काय वस्तुस्थिती आहे. खोटं बिटं लोकात काय ठेवायचं नाही, डायरेक्ट फ्रंट फूटवर जायचं आणि खेळायचा हा माझा स्वभाव आहे. म्हणून आज इथं मी मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे. तुम्ही जाहीरपणे बोलून दाखवलं होतं पक्ष माझ्या ताब्यात राज्यातला, आता संधी. मी जाहीरपणे हे सांगितलं होतं पक्ष माझ्या ताब्यात द्या असं सांगितलं नव्हतं. मी असंही सांगितलं होतं मला प्रदेश अध्यक्ष व्हायचं नाही आहे. कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या. जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील. हे देश पातळीवर सुद्धा आपल्याला ते राहू शकतं. लढायचं आहे, पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले पाहिजे, ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत. आता त्याची सुरुवात झालेली आहे. बघा, पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे. बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील, ते सुद्धा घाबरणारे कुठे आहेत? आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत. सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत. आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत, फक्त सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील, म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही. पक्षात आमच्यात गटच नाही. जयंत पाटील साहेबांबरोबर मी पण काम केलेलं आहे. जे नवीन येणार आहेत आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही. चर्चा फक्त लोकांमध्ये आहे. 15 तारखेला पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रियाताई ते नाव डिक्लेअर करतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. हे बघा, बॅटिंग लाईनअपमध्ये ओपनिंग बॅट्समन कुणी असला नाही तर कॅप्टन कुणी असला, त्याच्यामध्ये ओपनर कधीतरी चांगला खेळतो, मध्य लेवलला चांगला करतो. एक स्ट्रॅटेजी असते पक्षाची, जसे क्रिकेटमध्ये असते. त्याच्यामध्ये सगळेच यंग असतील तर मार्गदर्शक कोण राहणार? त्यामुळे कॉम्बिनेशन जर असेल तर क्रिकेटची टीम चांगली होती. तसंच आपल्या राजकारणामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन यंग आणि मार्गदर्शन नाही तर अनुभवी याचं जर कॉम्बिनेशन असेल तर मग खेळायला पण मजा येते. आम्ही आतापर्यंत साहेबांबरोबर आहोत, विचाराबरोबर आहोत. आता सुद्धा पक्षाची, लोकांची भूमिका जिथं कुठं लागेल तिथं मी मांडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षात तर मी असणारच आहे. ते पद मी कधीही लक्षात ठेवलं नव्हतं, कधी टार्गेट ठेवलं नव्हतं प्रदेशाध्यक्ष पद, पण छोटंसं एखादं पद या पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो. आता शेवटी पवार साहेब आणि एक 15 तारखेला लोकांची चर्चा केली जाईल. आमच्यात थोडीशी लोकशाही आहे, लोकशाही मानतो. चर्चा करूनच कुठलं पद कोणाला कसं द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. इथं जर मी आत्ता सांगितलं हेच पाहिजे, तेच पाहिजे, हेच मिळणार, तेच मिळणार, मग लोकशाही कुठं राहिली? सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते काय म्हणतात हे सुद्धा त्या ठिकाणी बघायची जरूरत आहे. साहेब देतील ते पद ज्याच्यामध्ये कुठेतरी काम करण्याची योग्य अशी संधी असेल तसं पद मी घेईल. अशी अनेक नावं सुचवली होती, त्यात बघूया जे योग्य नाव असेल तेच पवार साहेब पुढं करतील. 15 तारखेपर्यंत थांबूया. आज 11 तारीख आहे. कुठलं नाव? आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं. जी 4 नावं सुचवली होती त्यातली आता योग्य अशी चर्चा सुरू आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेशाध्यक्षपद मला मिळेल, पण तशी चर्चाच झाली नव्हती. तसंच मी तुम्हाला सांगतोय काय अशी ठराविक महत्त्वाची पदे आहेत जी प्रदेशाध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्त्वाची पदे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढे केलं असेल, ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असू शकते. कार्याध्यक्ष